प्राची आणि नकुल आम्हाला सोडायला आले. आम्ही चाललो आहे हैदराबादला. आम्ही आलो लाईट. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आम्ही आज चाललेलो आहे हैदराबादला आणि यदाद्री आश्रमला. तर तिथे आम्ही मेडिटेशन करायला चाललेलो आहे. चला तर मग पोचलेलो आहे आम्ही स्टेशनला. तर आम्ही कुठे चाललो ती नंतर सांगते. प्राची आणि नकुल आम्हाला सोडायला आले होते. ट्रेनला यायला थोडा वेळ होता, त्यामुळं आम्ही इथे उभे आहोत आणि थोड्याच वेळात ट्रेन पण आली आमची. तर आम्ही निघालेलो आहे हैदराबादच्या रामकृष्ण आश्रममध्ये आणि तिथनं आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत ते मी आपल्याला सविस्तर सगळं सांगणार आहे आणि दाखविणारसुद्धा आहे. तर आम्ही पोचलेलो आहे हैदराबादला. हे हैदराबादचं रेल्वे स्टेशन आहे. बघा किती छान आहे आणि मोठं स्वच्छसुद्धा आहे. इथनं आमचा आश्रम जवळच होता, त्यामुळं आम्ही ऑटोनीच गेलो आश्रममध्ये. ऑफिसके पास लेके चल. आधी आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागतं आणि तिथे काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कंप्लीट करून नंतर आपल्याला जिथे गेस्ट हाऊस आहे तिथे जायचं आहे. सकाळचे 10 वाजले आणि आता आम्ही पोचलेलो आहे मठामध्ये, हैदराबादच्या मठामध्ये. का भाटे है ना, आज इधर खाना नहीं है, उधर ही है. अच्छा, वैसे डाइनिंग हॉल का है? डाइनिंग और हॉल उधर ही है. आम्ही तयार वगैरे झालेलो आहे आणि आता मठात चाललेलो आहे. स्वामीजींची जयंती आहे आज, तर दर्शन घ्या तुम्ही पण. मंदिरात आल्यावरती आम्ही ठाकूरमाळ स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि इथे छान भजनं वगैरे सुरू होती. आम्ही खूप छान दिवशी इथे आलेलो होतो की आज स्वामीजींची जयंती आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम असतो या मठामध्ये. आणि आता इथे प्रसाद वाटपसुद्धा होणार आहे, तर प्रसादही ग्रहण करू आम्ही. आणि इथे हैदराबाद मठाचे अध्यक्ष महाराज
त्यांचं दर्शन आपल्याला लाभणार आहे इथे. तर रांगेत उभे राहून आम्ही दोघांनी पण त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आम्हाला कॅलेंडरसुद्धा गिफ्ट दिलेलं आहे. विवेकानंद जयंतीनिमित्त मोठ्या महाराजांनी आम्हाला कॅलेंडर दिले आहे. आता आम्ही प्रसाद घ्यायला जात आहोत. इथे प्रसाद आहे. आज विवेकानंद जयंतीनिमित्त इथे प्रसाद वाटप आहे. आणि इथे मठाच्या मागच्या साईडला प्रसाद वाटप सुरू आहे. तर आम्ही प्रसाद घ्यायला सुद्धा इकडे आलो. लेडीज वेगळ्या असतात, जेंट्स वेगळे असतात. దాంతో ఇప్పుడే తుడిచిందండి అమ్మాయి తుడిచిపెట్టి వేస్తుండే నేను ఇప్పుడే వచ్చాను నేను తిని అయిపోయింది. చెప్పండి ఇస్తారు. చెప్పాలా ఎక్కడ ఎవరితో చెప్పాలి. इथे पहा सगळं इथे प्रसाद वाटप होत आहे. खूप गर्दी आहे आणि खूप मोठा मठ आहे हा. सुंदर असं झाडांच्या खाली असा प्रसाद खूप सुंदर वाटत होता आज इथे. हा किती सुंदर झाडं आहे इथे आणि असं छान यांच्या सानिध्यामध्ये प्रसाद ग्रहण करतो आम्ही. खूप छान वाटत होतं आज इथे आणि खूप छान दिवशी आम्ही इथे आलेलो आहे. प्रसाद पण खूप छान होता. तिखट खिचडी होती आणि दही भात म्हणजे पेरगू भात म्हणतात हे लोक इकडे. खूप छान प्रसाद होता आणि बुंदीचा लाडू. प्रसाद वगैरे ग्रहण केला त्यानंतर आम्ही गोळकोंडा फोर्ट बघायला निघालो. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर, स्टे हेल्दी.